या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा, मदार चौक, सोलापूर। तू शेतात न येणारी आज शेतात कशी आलीस असे म्हणत पत्नीला भांडून रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात फरशी घालून डोक्याचा चेंदामेंदा केला। ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंद नगर दरम्यान असलेल्या वस्तीवर घडली। गुरुवारी सायंकाळी 6च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। गौराबाई नीलकंठ पाटील, वय 60, राहणार पाटील गल्ली, हत्तूर गाव, दक्षिण सोलापूर असे मयत पत्नीचे नाव आहे। नीलकंठ भीमराव पाटील, वय 69, राहणार पाटील वस्ती असे आरोपीचे नाव आहे। मृत गौराबाई या शेतात येत नव्हत्या, पण अमावस्येनिमित्त पूजा अर्चा करून नैवेद्य देण्यासाठी शेतात आल्या तेव्हा त्यांचे पती नीलकंठ यांच्याबरोबर वादावादी झाली। त्यानंतर ही घटना घडली। दरम्यान गौराबाई ही मागील काही दिवसांपासून मुलाकडे राहण्यास गेली होती। ती नुकतीच हत्तूर येथे राहण्यास आली होती। गावाला जाण्याच्या कारणावरून आणि देखभाल करण्याच्या कारणावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, राजन माने, पोलीस निरीक्षक सुशांत वरळे, एपीआय शीतलकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली। शिवाय विलास घुगे हे घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी उशिराने मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।